आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही दोघेही एकाच घरात राहणार आहात. स्वतःच्या प्रेमाला असं दुसऱ्याची बायको म्हणून बघू शकणारस तू? जमणार आहे तुला? माझा नाईलाज आहे देवांश. व्हॉट डू मीन नाईलाज आहे? हा, व्हॉट डू मीन? तुला सिरियसली असं वाटतं की हे दोघं, या दोघांचं लग्न झाल्यानंतर हे लोक सुखी समाधानी संसार करू शकतील? नाही ना. तुला माहिती आहे यातलं काहीच होणार नाहीये म्हणे. त्यामुळे तुझ्या मनात एक भीती आहे आणि तुला खात्री आहे तुझी ती भीती खरी होणार आहे. राईट म्हणे? आणि मनोमन तुला माहितीये रे, तुला माहितीये की स्वानंदी आणि सुजितचं लग्न सक्सेसफुल होणार नाहीये, तरी सुद्धा तू यांचं लग्न लावून देतोस का? तुझे हे त्याग वगैरे करायचं असं क्षणिक समाधान मिळवण्याकरता ना तू त्या स्वानंदीचं अख्खं आयुष्य दुःखात ढकलतोयस. आणि हे करेक्ट नाहीये, हे रॉंग आहे. मुळात हा त्याग नाही, हा स्वार्थ आहे म्हणे. अरे खरंच तसं काही नाहीये. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचंही माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कळायला नको का? बरं, माझं तिच्यावर प्रेम आहे मी आजपर्यंत कधी तिला सांगू शकलो नाही. एकदा प्रयत्न केलाही होता पण राहून गेला. आणि म्हणून तू एक प्रयत्न करून तुझं ठरवलंस की आता माझं काही होणार नाही. आणि आता काय? आता तू त्याग करणार मस्तपैकी. हे ठरवलंयस तू? कम ऑन मणी, लोक प्रेमात काय काय करतात आणि तू एक प्रयत्न फेल गेला म्हणून गिव्ह अप करतोय? सिरियसली? तुला कळत नाही देवांश, या लग्नासाठी मी तिला कन्व्हिन्स केलंय. आणि आता जर मीच तिला म्हणालो की हे लग्न करू नकोस तर तिच्या मनात जो काय थोडाफार रिस्पेक्ट उरलाय ना माझ्याबद्दलचा हात हे गमावून बसेल मी. चुकतोयस तू मित्रा, चुकतोयस. इनफॅक्ट तू जर स्वानंदीला जाऊन तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस, तिला आपलंसं केलंस, तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढेल, 10 पट वाढेल. आणि प्लीज यार, तुझ्या प्रेमाचा शेवट प्लीज असा होऊ देऊ नकोस. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. जा स्वानंदीला जाऊन सांग तू किती प्रेम करतोस तिच्यावर. आणि शेवटची संधी लक्षात ठेवा, एकदा तिचं लग्न झालं की सगळं संपवून जाईल. आणि मग तुझं प्रेम, तुझे स्वानंदी तुझ्यापासून खूप लांब निघून जाईल. जगू शकणार आहेस तिच्याशिवाय? आयुष्याची माती होईल रे तुझ्या पण आणि तिच्या पण. आणि ती ज्या व्यक्तीबरोबर लग्न करते तो व्यक्ती तिला कधीच प्रेम देऊ शकणार नाही. आणि जो व्यक्ती तिला प्रेम देऊ शकतो तो या लग्नानंतर तिचा कधी होऊ शकणार नाहीये. आणि अजून पण वेळ गेलेली नाहीये. प्लीज जा स्वानंदीकडे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. यार आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं, जे तुम्हा दोघांना झालंय. प्लीज प्लीज म्हणी काहीतरी कर, जा, नाहीतर स्वानंदीला गमावून बसशील. प्लीज जा. खूप सुंदर दिसतेस. नशीबवान आहे तू. मणी सर, तुम्ही इथे? फातिमा, स्वानंदी कुठे आहे? काय झालं? नाही, माझं स्वानंदीकडे अर्जंट काम आहे. कुठे आहे? आहे इथेच, पण काय झालंय? फातिमा, मला महत्वाचं बोलायचंय. कुठे आहे स्वानंदी? वॉर्डन मॅम तयार करतात तिला. कुठे? स्टोर रूम आहे ना, त्याच्या शेजारी मिनी हॉल आहे, तिथे. आम्ही डेकोरेशन पण केलंय. ग्रेट, थँक्यू. स्वानंदी, मणी तू इथे? मला स्वानंदीशी बोलायचं. आता काय बोलायचं राहिलंय मणी सर? स्वानंदी, तुम्ही हे लग्न नका करू.
हो, तुम्ही हे लग्न करू नका. हो, हे मीच बोलतोय ज्याने तुम्हाला लग्नासाठी कन्व्हिन्स केलं. स्वानंदी, मी मूर्ख होतो. साहेबांनी मला त्यांनी केलेल्या उपकाराची गळ घातली आणि मी तुम्हाला लग्नासाठी कन्व्हिन्स करायला आलो. पण हे करताना मी विसरून गेलो होतो स्वानंदी, तुमचा सहवास, आपली मैत्री, माझी तुमच्याबद्दलची भावना, मला या सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता स्वानंदी. या गोष्टींची पर्वा नाही केली. आज चुकलो. मणी सर, अहो काय बोलताय तुम्ही? तेच जे बोलायला इतका उशीर केला. मला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला स्पष्ट सांगायचंय. मला माझी चूक सुधारायची. म्हणजे स्वानंदी, मला तुम्ही प्रचंड आवडता. माझं तुमच्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे. पहिल्यांदा तुम्हाला सायकल रेस मध्ये बघितलं ना, तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. स्वानंदी, मी कधी बोललो नाही, पण मला इथून पुढचं आयुष्य तुमच्या बरोबर आनंदाने घालवायचंय. माझ्या आयुष्यातलं सगळं सुख तुम्हाला द्यायचंय आणि तुमच्या आयुष्यातलं सगळी दुःख मला माझी करून ती दूर करायची. स्वानंदी, आपल्या आयुष्यातला येणारा प्रत्येक नवा दिवस मला नव्याने तुमच्या प्रेमात पडायचंय. स्वानंदी, माझ्याशी लग्न करा. खरंच तुम्ही हो म्हणाल? तुम्ही हो म्हणालात ना? हो मणी सर, मी हो म्हणाले. पण मणी सर, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? इतका वेळ का लावला सांगायला? मी सुजित सरांशी लग्नाला होकार दिलाच नसता मणी सर. मला मान्य आहे स्वानंदी, या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी उशीर केला, पण अजूनही आपण एकत्र येऊ शकतो. तुम्ही दिलेला हा होकार माझ्यासाठी किती आनंद घेऊन आलाय मी हे सांगू नाही शकत. मणी सर, हो माझा नेहमी होकारच होता तुम्हाला. तुमच्याबद्दल असलेला रिस्पेक्ट कधी प्रेमात बदलला ना, कळलंच नाही. कधी मला असं वाटायला लागलं की मणी सर फक्त माझे सर नसून माझे जोडीदार असायला हवे. मला नाही कळलं मणी सर, मी कधी तुमच्या प्रेमात पडले. आणि त्याच प्रेमाखातर मी तुमच्या एका शब्दावर सुजित सरांशी लग्न करायला तयार झाले. तुम्हीच माझं सर्वस्व आहात मणी सर. म्हणून मी तुम्हाला म्हणाले होते ना, आगीत उडी मारायलाही तयार आहे. स्वानंदी, हो मणी सर. एका पीडितेला, एका कुमारी मातेला हा समाज कशी वागणूक देतो ना, हे पाहिलंय मी. अख्ख्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली, पण तुम्ही माझ्या पाठीशी कायम उभे राहिलात. माझा जरा विश्वास डगमगला हे जेव्हा तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्ही देवी आईचा नवस पूर्ण केला आणि माझा विश्वास परत मिळवला. ए सदा,
मणीला सांग पाण्याच्या आणखीन बाटल्या आणून ठेव. हा, संपल्या म्हणून त्या वेळेला गोंधळ नको. ठीक आहे, जा. अरे नमस्कार नमस्कार, अलभ्य लाभ. या 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 नमस्कार नमस्कार. या. अरे असू दे असू दे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे काय तुम्ही दोघंच आलात? भैरवीताई कुठे आहेत? खर तर त्यांची इच्छा होती खूप यायची, पण ऍज ऑलवेज इम्पॉर्टंट मीटिंग्स त्यामुळे येऊ शकल्या नाही. पण लग्नाला नक्की येणार असा निरोप पाठवलाय त्यांनी. ठीक आहे, काही हरकत नाही. व्यवसाय म्हटला की ह्या गोष्टी होतच राहतात, हे समजू शकतो. पण लग्नासाठी त्यांना नक्की यायचंय. मी स्वतः फोन करणार आहे. प्लीज प्लीज करा. आणि तयारी खूप उत्तम झाली आहे. आत्ताच आम्ही हॉलला स्टेजवर पण जाऊन आलोय. फर्स्ट क्लास झालंय सगळं. बाय द वे, आम्ही संगीत होस्ट करतोय. मणीची रिक्वेस्ट होती तशी, सो म्हणलं चला करूयात. मीच मणीला सांगितलं होतं तुम्हाला बोलवायला. इज इट? बरं एक मिनिट. शालिनी, अहो शालिनी. काय झालं? बघितलं का कोण आलंय? अरे देव सई. सुखीरा. मॅडम, खूप सुंदर दिसताय हा तुम्ही. म्हणजे ही साडी तुमच्यावर खूप खुलून दिसते. अर्थात एवढी महागडी साडी मी खुलून दिसण्यासाठीच घेतलीये. तुला काय करणार ग महागड्या साड्यांचं? तू नवीन साड्या घेतेस की वापरलेल्या साड्या स्वस्तात मिळतात त्या घेतेस? भैरवीचं कौतुक आहे म्हणा. काही असू दे, तुझ्यासारखी गरीब मुलगी तिने सून म्हणून स्वीकारली, मानायला पाहिजे तिला. शालिनी, हो सई आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्या आहेत. निदान त्याचं तरी. अहो भैरवीचं कौतुक केलं मी. जे आहे तेच बोलले. काही खोटं बोलले का ग सई मी? नाही. मी जरा तयार होऊन आले. हा, आता अजून काय तयार होणार आहात तुम्ही? एवढे छान नटलेत की. आमच्या बायकांचं असतं, तुम्हाला नाही करणार. पुरुष म्हटले की कुर्ता पायजमा आणि त्यावर जॅकेट घातलं की झालं. आणि मला माझ्या डान्सची रिहर्सल करायची आहे. एक मिनिट, तुम्ही नाचणार आहात? बघाच तुम्ही, माझ्या मुलाचं लग्न आहे. कोणाशी का होईना ते वाजलंच पाहिजे. आलेच. हा, सदा. ए सदा, ह्या दोघांनाही हॉलमध्ये घेऊन जा. चहा कॉफी नाश्ता काय हवं ते बघ. हा, मी आलोच. सई. वॉर्डन मॅडम. सर, या वॉर्डन मॅडम आहे. आयुष्यमान भाऊ, खूप चांगलं केलं सोयाला घेऊन आलीस. हो, पण खरं सांगू का मॅडम, सुजित आणि स्वानंदीचं लग्न होताना बघून ना खरंच खूप आनंद होतोय मला. आय होप आता स्वानंदीमुळे तरी सुजित जरा घरी राहायला लागेल. आणि स्वानंदी कुठे आहे? मला भेटायचंय तिला. तयार होतीये वरती. तोपर्यंत आपण कार्यक्रमाला जाऊया. हो हो चालेल. हॅलो, हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? सो सुजित आणि स्वानंदीच्या संगीत समारंभात सर्वांचं खूप खूप स्वागत. वा 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 वा, सगळेच किती सुंदर दिसत आहेत सई. वाव. हो ना, खूप सुंदर दिसतात सगळे. माय गॉड, तुम्ही सुद्धा किती सुंदर दिसताय सई. सर, माझं कौतुक नंतर करा. आपण आता ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम आता आपण सुरू करू. सॉरी, फोकस फोकस फोकस. सो तुम्हा सर्वांना सई आणि देवांशचं खूप सारं प्रेम आणि नमस्कार. बघताय ना सगळे कसे असे आश्चर्यचकित झालेत आपल्या दोघांना बघून. म्हणजे त्यांचं असं झालंय की हे दोघे इथे काय करताय. अहो पण सुजित आणि स्वानंदीच्या लग्नाचं फंक्शन आहे म्हणल्यावर आम्ही दोघं येणारच ना. सो हिअर वी आर. ते तर आहेच, पण आपण इथे ना मागे आणखी एक विशेष कारण आहे. हो काय? इथे सादर होणारे डान्स परफॉर्मन्स. आणि सर तुम्हाला माहितीये, आज वॉर्डन मॅडम सुद्धा इथे डान्स परफॉर्म करणार आहेत. नाही नाही, मी डान्स नाही करणार. मॅम प्लीज प्लीज तुम्ही पण डान्स करा ना. गप्पा बसेस. सो सॉरी मॅम, नो वरीज. काही प्रेशर नाहीये, अजिबात टेन्शन घेऊ नका. कोणी फोर्स करणार नाहीये तुम्हाला. पण सई मला सांगा, म्हणजे आपण डान्स बद्दल परफॉर्मन्स बद्दल इतका चर्चा तर करतोय, पण आपली स्वानंदी, आपली ब्राईड,
कुठे इतका का वेळ लागतोय तिला इथे यायला? हो, स्वानंदी कुठे? एक्झॅक्टली. नाही म्हणजे ती जरा जास्तच वेळ लावते, बट इट्स वर्थ द वेट. आज ती सुंदर दिसणार आहे त्यामुळे वेळ लागूच शकतो. बर बाबा. आई, तुझी खरंच लई आठवण येते ग. एक दिवस असा जात नाही ज्या दिवशी तुझी आठवण येत नाही. आणि आता तर लग्नाचे विधी सुरू झालेत. खरंच तुझी लई आठवण येते. तू नाहीस ना तर माहेरची कमतरता जाणवतीये मला. एका मुलीसाठी तिच्या आईचं घर काय असतं, माहेर काय असतं, हे त्या मुलीशिवाय दुसरं कुणीच समजू शकत नाही. तू असतीस ना तर तुझ्या कुशीत शिरून रडले असते. मी तुझ्याशी बोलत बसलीये. बाहेर माझी सगळी वाट बघत असतील. जाते आम्ही, पण तुझी खरंच खूप आठवण येते. एक मिनिट गाईज. आपली नवरी मुलगी जरी तयार होऊन यायला इथे वेळ लावत असेल तरी सुद्धा आपला हँडसम नवरदेव इथे आलेला आहे. सो प्लीज बिग हँड फॉर मिस्टर सुजित सरपोतदार. अरे वा, आज सुजित चक्क वेळेवर आलाय. हसतमुख दिसतोय आणि दारू देखील प्यायलेला नाहीये. हा देवाचा चमत्कार म्हणायला हवा. काय रे सुजित, नाही मुलींचं मी समजू शकते, पण तुला काय एवढा वेळ लागला? आम्ही सगळे किती वाट बघत होतो माहितीये. उलट आज मी लवकर तयार झालो असं म्हणू शकतेस तू, कारण तुम्ही सगळे माझी वाट बघताय. नाहीतर कधी कधी कपडे सिलेक्ट करायला तासभर लावतो मी. हरकत नाही. प्लीज हॅव अ सीट. चांगला दिसतोय. स्वानंदीचा होणारा नवरा आहे. माझंच लग्न आहे. मी चांगला दिसणारच. आलोच. सो गाईज, नवरा मुलगा येऊन रेडी आहे. आता आपण वाट बघतोय फक्त आपल्या नवरी मुलीची. पण यु नो, जितक्या आतुरतेने आपण स्वानंदीची वाट बघतोय ना, त्यापेक्षा खूप जास्त आतुरतेने सुजित तिची वाट बघत असेल. आणि म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय, स्वानंदीला बांगड्या घालायला इतका वेळ का लागतोय? सुजित पण आलाय आता. मी सगळी तयारी करून दिली होती, फक्त बांगड्या घालायच्या बाकी होत्या. अरे इतका वेळ कसा लागेल? कुठे राहिली आई? मणी, काय झालं मॅडम, काही हवंय का? स्वानंदी कशी नाही आली अजून? मला तर काही कळतच नाही. पण तुम्हालाच माहित असणार आहे ना मॅडम, तुम्हीच रेडी करत होता. हो, मी तिला तयार करून आले होते. मग तिला एवढा वेळ का लागला? तू बघून येतोस? ठीक आहे मी बघतो. आले.
दार उघडा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मजा आली ना? येस, खूप मजा आली. मला पण खूप मजा आली. पण यू नो व्हॉट, तुम्हा सगळ्यांना आता आणखी मजा येणार. हो गाईस, तुम्हाला माहितीये जोड्या या वर बनतात आणि ज्या जोड्या देव बनवतो, हा देव नाही परसा देव, त्या जोड्या योग्य वेळी खाली भेटतात सुद्धा. जसे की आपण भेटलो. एक्झॅक्टली. आणि आता सुजित आणि स्वानंदी भेटलेत आणि आता आयुष्यभर साथ निभवायच्या या नात्यात स्वतःला बांधून सुद्धा घेतलं. सो आपण सगळेच या भावी कपलला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊया. सो गाइस, अब दिल थांब के बैठिए, कारण आपल्या समोर आता डान्स परफॉर्मन्स करणार आहेत आपल्या सर्वांचं लाडकं भावी कपल म्हणजे सुजित आणि स्वानंदी. लाइट्स ऑफ. येस बस. काय प्रकार आहे? संचिता खाली हो. संचिता उठ. काय चाललंय? काय झालं? काय तोंड वर करून मला विचारतोस काय झालं? तू संचिता बरोबर डान्स करतोयस? हो, मग त्यात काय झालं? काय झालं? तुझं लग्न स्वानंदी बरोबर ठरलंय ना? आज त्याचीच संगीताची रात्र आहे ना? अरे मग तिच्या बरोबर डान्स करायचा सोडून तू ह्या मुली बरोबर नाचतोय? लाज नाही वाटत तुला? सुजित, जा आणि स्वानंदीला घेऊन ये. डॅड. सुजित, 2 मिनिटाची वेळ देतोय. जा आणि स्वानंदीला शोधून आण. मला नाही माहिती कुठे आहे. आणि घेऊन ये म्हणजे ती काय लहान मुलगी आहे? तिला घेऊन यायला उचललं आणि घेऊन आलो. स्वानंदी आणि माझं नाव डान्ससाठी अनाऊन्स झालं होतं. ती नव्हती इथे. संचिता माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला जॉईन झाली. दॅट्स इट. इट्स दॅट सिम्पल. पण मला नाही माहित स्वानंदी कुठे आहे. आणि तिला जर लग्न इतकं महत्वाचं असतं ना तर ती वेळेवर इथे हजर राहिली असती. ओके. तू जर स्वानंदीला कुठे लपवलं असशील ना, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर कर तिला. नाहीतर मी काय करू शकतोय तुला माहितीये. डू इट नाउ. डॅड, तुम्हाला कळत नाहीये का? मला खरंच नाही माहित स्वानंदी कुठे आहे. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतंय का सगळ्यांसमोर? संचिता, काय करते तू इथे? काही नाही. संचिता, खोटं बोलतेस. मी आता बघितलं तू कडी काढत होतीस. काही काय बोलतोयस म्हणी? संचिता, मी बघितलं तू ही कडी काढत होतीस. कोण आहे आत? कोणीच नाहीये. कोणीच नाहीये म्हणी.
ऐक ना, मी सांगते ना, आत नाहीये कोणी. कोणीच नाहीये ना? नाही. मग बाजूला हो, मला बघू दे आतमध्ये कोण आहे. अरे मी सांगते, माझं ऐक ना. संचिता मणी 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 ऐक. मणी स्वानंदी, मणी सर, अरे यार, नेमका माझा फोन नाही आता, नाहीतर हा हॉट सीन शूट करून अंकलना दाखवला असता की बघा तुमची सून कशी मणीच्या मिठीत विसावलीये ती. शिट. स्वानंदी, तू ठीक आहात? हो मणी सर, कुणीतरी मला आतमध्ये. संचिता, तू कोंडून ठेवलं होतं आतमध्ये? मी, माझा काय संबंध? मी काही कोंडून बिंडून ठेवलं नव्हतं. हा संचिता, आज यांच्या लग्नाचं संगीत आहे, त्या सहभागी होणं म्हणून कोंडून ठेवलंस? एवढी हिंमत तुझी? हे म्हणी, मी कशाला कोंडून ठेव तिला? उलट मला कुणाचा तरी आवाज आला म्हणून मी इथपर्यंत आले आणि ही होती. मग तडक का नाही आलीस? असे लपछपत का कडी काढलीस ती? हे म्हणी, मी तुला रेड हँड पकडलंय संचिता. काय रेड हँड पकडलंयस मला? पोलीस आहे, एन्क्वायरी करतोय. मी सांगतेय ना, मी काही कोंडून बिंडून ठेवलेलं नाहीये. मला खरंच कुणाचा तरी आवाज आला म्हणून मी इथपर्यंत आले आणि स्वानंदी निघाली. थँक्यू म्हण, मला वाचवलंय मी तुला. नशीब समज. तू खोटं बोलतेस आणि मी हे सगळं साहेबांना सांगणार आहे. जा जा, जाऊन सांग. गो. मग मी सुद्धा सांगेन. आता तुम्ही लपून छपून मिठी मारलीत ते, आणि मी हे मम्मांना सांगेन. आणि त्यानंतर मम्मा काय करतील याचा विचार कर आता. मग संचिता, एक गोष्ट लक्षात ठेव, यांचं लग्न होईपर्यंत यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मी आहे आणि तू आहे. स्वानंदी, चला, तिकडे वाट बघतात तुमची सगळे. सुजितराव, काय विचारतोय मी तुम्हाला? स्वानंदी कुठे आहे? लग्नाच्या आदल्या दिवशी मला सगळ्यांच्या समोर तमाशा नकोय. डॅड, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मला स्वानंदी विषयी. स्वानंदी? स्वानंदी, का गई ती तू? अगो किती शोधला आम्ही तुला, कुठेच नव्हती. काय झालं? तू ठीक आहेस ना? उशीर का झाला? ठीक आहे मी. स्वानंदी, मला सांग, कुठे होतीस तू? तुला यायला उशीर का झाला? कार्यक्रम कधीच सुरू झालाय, सगळे तुझी वाट बघतायत. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तुला कोणी येऊन देत नाहीये का? तसं काही असेल ना तर मला सांग. हा, मी बघतो काय करायचं ते. घाबरू नकोस तू. बोल ना, काय झालं? नाही साहेब, काही प्रॉब्लेम नाही झाला. अहो, मीच जरा गोंधळले होते. आता तुमचं घरच एवढं मोठं आहे. मी एका रूम मध्ये तयारी करायला गेले आणि बाहेरून कोणीतरी दाराची कडी लावली बहुतेक. मी खूप हाका मारत होते, पण म्युझिकचा आवाजच एवढा होता की कुणाला माझा आवाजच गेला नसावा. नशीब मणी सर आले.
आणि त्यांनी दाराची कडी काढली.